नमस्कार. सामंत सर, नाईक सर, चिन्मयीताई, सर्व आयोजक आणि मित्र हो. आम्ही 3 वक्ते आहोत. त्यानंतर अध्यक्ष बोलतील आणि मला असं सामंत सर म्हणाले की काही प्रश्नोत्तरं लोकांची असणार आहेत. वडापाव या आपल्या राष्ट्रीय खाद्यावर लोक एवढं तगू शकतील का याच्याबद्दल मला माहीत नाही. म्हणजे पण सामंत सरांना माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे, त्यामुळे मी बोलणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे भाषेची गरज पोटाच्या गरजेवर मात करू शकत नाही, पण आता आपण तसा प्रयोग करून पाहूया असं मला वाटतं. तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने सुरुवातीला सामंत सर बोलले, चिन्मयीताई पण बोलल्या. गेली 2-3 महिने आम्ही कामं करतो आहोत. म्हणजे आम्ही काम 20 वर्ष करतो आहे. समाजाच्या लक्षात यायला गेले 3 महिन्याचा काळ उजाडला आहे. म्हणजे 15 तुमच्यातले जे लोक सामंत सरांना आम्ही पुरस्कार दिला त्या कार्यक्रमामध्ये होते, त्या कार्यक्रमामधला माझा उद्वेग आणि त्रागा काही लोकांनी ऐकला असेल आणि आता हे ह्याच्या सवयीचंच झालं आहे का असंही लोकांना वाटलं असेल. पण आता जरा थोडे बरे दिवस आले आहेत आम्हाला फडणवीसांच्या कृपेने. मग त्यांनी जर राक्षसी बहुमत मिळवलं नसतं आणि त्या भरोशावर त्यांनी वाटेल त्या गोष्टी लोकांच्या बोकांडी मारल्या नसत्या, तर आपला टिळकांच्या भाषेत सांगायचा तर थंड गोळा सारखा पडलेला मराठी समाज अजिबात हलला नसता. त्यामुळे फडणवीसांचे आणि त्यांच्या मातृसंस्थेचे मी मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी हे उद्योग केल्यामुळेच मराठी समाजाला थोडीफार लाज वाटलेली आहे आणि आपण आपली भाषा टाकून जवळपास 60 वर्ष उलटायला आलेली आहेत आणि योगायोगाने त्याच वेळेला आपल्याला महाराष्ट्र पण मिळालेलं आहे. हे मराठी समाजाच्या लक्षात आणून देण्याची व्यवस्था या निमित्ताने झाली आहे. माझ्या बोलण्यामध्ये उपहास असतो असं मला लोकांनी सांगितलं आहे आणि तो फायद्याचाही असतो असंही म्हटलं आहे, पण त्याच्यामुळे माणसं बदलतात का ह्याच्याबद्दल काही मला अजून खात्री नाही आहे. मला असं वाटतं कदाचित गांधींचं थोडं अधिक लेखन वाचलं पाहिजे आणि त्यामुळे असं खूप नितळ तुम्हाला सांगता बोलता येऊन फार परिणामकारक सकृतदर्शनी वाटणार नाही, पण अंतिमतः होईल असं काहीतरी कार्यकर्ता म्हणून जमेल का अशा प्रकारचा मला प्रश्न पडतो. कारण अशा प्रकारचं टोकदार लिहिणं मी काहीसं बाबासाहेबांचं पाहिलं. म्हणजे ही तुलना नाही, ही फक्त लिहिण्याच्या पद्धतीबद्दल मी तुम्हाला सांगतोय. माणसांना जेव्हा परिस्थितीचा खूप त्रास होतो आणि तो त्रास व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे शब्दापलीकडं दुसरं साधन नसतं, कारण दुसरं साधन असणारे लोक आपल्याकडे दादरला आणि बांद्र्याला आहेत, त्यामुळे ते साधन काही आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे शब्द हे जेव्हा साधन असतं त्यावेळेला तुमचा उपरोध तीव्र होतो. हे जे 3 शासन निर्णय सरकारनं आणले 16 एप्रिल, 17 जून आणि त्याच्यानंतर 1 जुलैचा, हे शासन निर्णय जर तुम्ही पाहिले तर या शासन निर्णयावर खालची सही तुषार महाजन नावाच्या माणसाची आहे. म्हणजे तो बिचारा माणूस सगळ्यांच्या शिव्या खातो आहे, पण ह्या पापात कदाचित त्याचा सर्वात कमी वाटा असेल, कारण कोणीतरी तो शासन निर्णय तसा लिहावा अशी व्यवस्था केली आहे आणि कोणाच्या तरी सहीनं डिजिटल सिग्नेचरनं त्या प्रकारचा शासन निर्णय येतो. अनिवार्य अशा प्रकारचं मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये हिंदी करायचं असा पहिला शासन निर्णय आहे. सर्वसाधारणपणे हिंदी असेल असं म्हणणारा दुसरा शासन निर्णय आहे आणि दोन्ही शासन निर्णय रद्द केलेत. पण नरेंद्र जाधवांची समिती माशेलकरांच्या समितीचा फेरविचार करेल अशा प्रकारचा तिसरा शासन निर्णय आहे. म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं म्हणजे किती वाकडं असू शकतं याचा हे 3 शासन निर्णय हा उत्तम पुरावा आहे. म्हणजे पहिला शासन निर्णय 2 महिन्यानंतर सरकारने बदलण्यासाठी, म्हणजे सरकारकडचं भाषिक आणि वैचारिक दारिद्र्य एवढं तीव्र आहे की त्यांना अनिवार्यला पर्याय म्हणून सर्वसाधारण हा शब्द आहे हे कळायला साधारणपणे 60 दिवस लागले. असे कोण लोक असतात की ज्यांना तेच करायचं असतं पण शुद्धीपत्रकाच्या मार्फत करायचं असतं? असे लोक अत्यंत उपजत पाताळ यंत्री असतात, असे लोक अत्यंत उपजत कारस्थानी असतात आणि अशा लोकांना कोणत्याही प्रकारच्या संवेदनशीलतेचा अपवादाने पण स्पर्श झालेला नसतो. अशी माणसं आपण गेल्या नोव्हेंबरमध्ये सत्तेत बसवलेली आहेत.
याचा अर्थ याच्या अगोदर जी काँग्रेसची मंडळी बसवली होती ती संत परंपरेतली होती का? तर असं नाही आहे. काँग्रेसची मंडळी जी होती त्यांच्यात आणि यांच्यातला फरक म्हणजे ते भ्रष्ट होते. हे भ्रष्ट आणि नीच आहेत. हा मूलभूत फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे भ्रष्ट लोकांचं सांस्कृतिक राजकारण एका पद्धतीने चालतं, भ्रष्ट अधिक नीच लोकांचं सांस्कृतिक राजकारण वेगळ्या पद्धतीनं चालतं. मराठी समाजाला ह्याची सवय नाही आहे. का 3 शासन निर्णयांच्याबद्दल मराठी समाज खडबडून उठला? कारण लोकांना असं वाटलं यांनी बहिणींना 1,500 रुपये दिले, म्हाताऱ्यांना पर्यटन घडवलं, संध्याकाळी 75 लाख लोकांनी ह्यांच्यासाठी मतदान केलं, आता सगळं छान छान होणार आहे. पण नोव्हेंबरच्या नंतर काहीच छान होणार नाही आहे. 29 सालापर्यंत याची नीट तजवीज करणारा हा शासन निर्णयांचा सगळा प्रवास आहे. त्यानिमित्ताने मराठी समाजाला गेल्या 25 वर्षात आपल्या समाजाचं हिंदूकरण करून आपण किती माती खाल्ली आहे हे सुद्धा मराठी समाजाला हळूहळू कळायला लागेल. ती माती पूर्ण घशात जाईपर्यंत शहाणा होईल असा आपला समाज नाही आहे. त्यामुळे ती माती पूर्ण तोंडात कोंबलीच गेली पाहिजे, श्वास गुदमरलाच पाहिजे, तर मराठी समाजाला टप्प्याटप्प्याने अक्कल येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आम्ही इष्टापत्ती म्हणून पाहतो. ही 3 शासन निर्णय सरकारने काढले, परिपत्रकं पण काढली. दादा भुसेंनी खूप शिव्या खाल्ल्या. दादा भुसेंची जर तुम्ही पत्रकार परिषद पाहिली तर एखादा माणूस ज्या गोष्टीवर विश्वास नाही ती गोष्ट जर त्याला बळजबरीने करावी लागली तर कसं करेल याचं टेम्पलेट म्हणजे दादा भुसेंच्या पत्रकार परिषद आहे. तुम्ही चेक करा. त्यांचं बोलणं नाही. ते आधी ज्या खात्यात होते म्हणजे शेती खात्यात होते तिथेही त्यांनी काही दखलपात्र केलेलं नव्हतं आणि शिक्षणात दखलपात्र करायचंच नसतं. त्यामुळे त्यांना इथं पाठवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे दादा भुसेंनी हा निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून तुमच्यातली जी शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींना हे लक्षात येईल. दादा भुसे अगदी सुरुवातीपासून सगळ्यांना असं म्हणाले अनौपचारिकरित्या की हा निर्णय माझा नाही आहे, हा निर्णय मला घ्यायचा नाही आहे. पण दादा भुसेंनी तो निर्णय घेतला, अंमलातही आणला, लोकांच्या शिव्या खाल्ल्या, राज ठाकरेंना सादरीकरण करण्यापर्यंत त्यांच्यावर वेळ आली. हे सगळं त्यांनी म्हणजे जुन्या काळातली माणसं म्हणायची तसं इथेच करायचं आहे आणि इथेच फेडायचं आहे. तर तुम्ही एप्रिलमध्ये जे करता ते तुम्हाला जूनमध्येच फेडावं लागतं. इतका नियतिवाद आपल्या मनामध्ये पक्का व्हावा इतका ह्या शासन निर्णयांचा प्रवास आहे. या सगळ्याच्या पोटात कोण माणूस आहे तर राहुल रेखावार, सचिंद्र प्रताप सिंग आणि रणजित सिंग देवल हे 3 IAS लोक याच्या मागे आहेत. जे शिक्षक प्रशिक्षणाला गेलेले आहेत त्यातल्या काही लोकांनी राहुल रेखावारचा फर्स्ट हँड अनुभव घेतला असेल. एखाद दुसरा मिनिट प्रशिक्षणाला उशिरा गेलेल्या शिक्षकांना तिथून हाकलून देणं ही गोष्ट त्यांनी केली आहे. शिक्षक तर बोलू शकलेले नाहीत. स्वतःला शिक्षकांचे आमदार म्हणवणारे जे लोक आहेत तेही काही बोलू शकले नाहीत. वयोमर्यादेमुळे मी आता बाहेर पडतो असा त्रिदंडी संन्यास घेणारे माजी शिक्षक आमदार जे आहेत ते पण ह्याच्याबद्दल काही बोलू शकलेले नाहीत. याचं कारण सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. IAS अधिकारी काही सन्माननीय अपवाद वगळता हे नवे सरंजामशाह आहेत. मंत्री आणि आत्ताच्या घडीला जर सगळ्या IAS अधिकाऱ्यांच्या सूचना 6व्या मजल्यावरनं येत असतील मंत्रालयाच्या तर दादा भुसे बसतात का रमी खेळणारा माणूस बसतो याने काही फरक पडत नाही. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून या नव्या सांस्कृतिक राजकारणाचे वाहक असलेले जे IAS लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडं नीट बोललं पाहिजे. आम्ही आता ह्या सगळं सुरू झाल्यानंतर समन्वय समिती सुरू केली, आम्ही सगळ्यांनी कामं केली. पहिल्यांदा तुम्हाला असं जाणवेल की नागरी समाजामधनं लोकांनी प्रतिसाद दिला. लोक समाज माध्यमावर आपापले लिहायला लागले. म्हणजे असं घडलं नाही आहे की लोकांना आम्ही जागं केलं आणि लोकांनी लिहिलं. लोक जागे झाले, लोकांना स्वतंत्रपणे त्रास व्हायला लागला. नागरी समाजामध्ये 85 साली शिवसेनेनं मराठी माणसांपासून हिंदू माणसाकडे वाटचाल करायला लागल्यानंतर गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा भाषेच्या प्रश्नावर नागरी समाजातनं आवाज आलेला आहे. तो आवाज आल्यानंतर पहिल्यांदा भूमिका घेणारा पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. त्यानंतरचा पक्ष भाकप आहे. त्यानंतर ज्यांच्याकडनं महाराष्ट्रात आज कोणालाच काही अपेक्षा नाही आहे तो काँग्रेस पक्ष आहे.
आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्षामधली सरंजामदारांची कूस बदलल्यानंतर हा पक्ष मराठी दार्जिनी भूमिका घेऊ शकतो अशा प्रकारचा अनुभव लोकांना येतो आहे. आणि त्यानंतर जे दोन मराठीवादी पक्ष आहेत ते दोन मराठीवादी पक्ष जागे झाले. त्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. पण आपले जे मराठीवादी पक्ष आहेत त्या पक्षांची सर्वसाधारण भूमिका अशी शक्यतो कमी वाचून किंवा न वाचता बोलून टाकणं ही आहे. हे आणि आता हे बोलता काय येतं, 15 वर्षापूर्वी हे मी बोललो असतो तर हा जिना उतरतानाच माझ्या तोंडाला काळं फासलं घेण्याची शक्यता होती. पण आता गेले 2 महिने लोक मला 2 भावांना एकत्र आणणारा माणूस अशा प्रकारचं लेबल लोकांनी माझ्यावर लावलेलं आहे. तर एवढ्या लवकर मला मार पडेल असं मला वाटत नाही. आणि जे श्रेय मला दिलं जातं ते मला करायचं होतं का याच्याही बद्दल माझ्या मनात शंका आहे. पण योगायोगाने कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली एवढाच त्याचा अर्थ आहे. या पक्षांनी भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री त्यावेळेला असं म्हणले की लोकांना परक्या भाषा हव्यात पण भारतीय भाषा नको आहे. तर आता ह्या बाबतीमध्ये आपण साधारणपणे पॉलिटिकली करेक्ट राहून गोष्टी बोलतो. आम्ही कार्यकर्त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला होता की इंग्रजी भाषेवर जास्त प्रेम आहे असा जो आक्षेप तुम्ही लोकांच्याबद्दल घेताय त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या घरात शोधलं पाहिजे. कारण योगायोगाने गेल्याच 2 महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी ICSE बोर्डातनं 10वी झालेली आहे. त्यामुळे परक्या भाषेवरच्या प्रेमासाठी त्यांनी महाराष्ट्रभरातल्या 12 कोटी लोकांकडे टॉर्च घेऊन जाण्याची गरज नाही आहे. टॉर्च आतमध्ये वळवली तरीसुद्धा चालण्यासारखं आहे. पण एवढं आत्मपरीक्षण राक्षसी बहुमत असणाऱ्या सरकारच्या प्रमुखाला शोभत नाही आणि झेपत पण नाही. त्यामुळे नंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की सर्वसाधारणपणे हिंदी शिकवलं जाईल, गरज पडली तर इतर भाषा शिकवल्या जातील. घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये आता 22 भाषा आहेत. मराठी आणि हिंदी सोडल्या तर उरलेल्या 20 राहतात. सीताकांत महापात्रा समितीचा जो अहवाल आहे जो नॉन स्टॅच्युटरी भाषांना स्टॅच्यूटमध्ये घेण्यासाठीच्या तरतुदीसाठीचा आहे, त्यांची तरतूद असं सांगते की 39 भाषांना अजून 8व्या परिशिष्टामध्ये घेता येणं शक्य आहे. म्हणजे त्या 39 भाषांमध्ये अवधी, बुंदेलखंडी, भोजपुरी, मगही, ब्रज अशा सगळ्या भाषा आहेत. एकदा त्या घेतल्या तर ते 8वं परिशिष्ट प्रचंड सुजून फुटूनच जाण्याची शक्यता आहे. पण तो सरकारचा नंतरचा प्रश्न आहे. कारण हे जसा अभिजात मराठीचा निर्णय हा राजकीय असतो तसा 8व्या परिशिष्टातल्या समावेशाचा निर्णय पण राजकीय असतो. आता 20 भाषा आहेत. महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री असं म्हणाले हिंदीसाठी आमच्याकडे विपुल मनुष्यबळ उपलब्ध आहे. ज्या सरकारकडे मग ते काँग्रेसचं असेल, उद्धव ठाकरेंचं असेल, एकनाथ शिंदेंचं असेल किंवा भाजपचं असेल, ज्या सरकारमध्ये अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी मनुष्यबळ नाही त्या सरकारकडे हिंदी शिकवण्यासाठी मनुष्यबळ कुठून येतं? म्हणजे तुमच्याकडे BEd आणि D.Ed करून बेकार झालेले हिंदी घेतलेले जे लोक आहेत एकतर त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा ज्या प्रकारच्या रेल्वे उत्तर भारतातनं तुम्ही महाराष्ट्रात मागवताय त्यातल्या काही रेल्वे फक्त तुम्ही शिक्षकच आणण्यासाठी ठेवल्या असतील तरच तुम्हाला हे मनुष्यबळ उपलब्ध होईल. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी बेकार असलेल्या मराठी माणसांची पोटं भरणं ही पहिल्यांदा आहे. बेकार असलेल्या अमराठी लोकांचा ज्यांना जास्त पुळका असेल त्यांनी उत्तर भारतात जाऊन तिथे वसावं. आधी तिकडच्या लोकांनी तिथल्या आपापल्या राज्यांची सोय करावी. अख्ख्या देशाचा होस्टेज कॅम्प होण्याची महाराष्ट्राची जबाबदारी नाही. आपल्याकडे मराठीबद्दल आम्ही काही बोलायला लागलो की आपले लोक पहिल्यांदा आम्हाला डिस्क्लेमर द्यायला लावतात. आमचा हिंदीवर राग नाही, आम्ही हिंदीबद्दल आम्हाला काहीच वाढायचं नाही, हा हिंदी द्वेष नाही. उत्तर भारतातले लोक त्रिभाषा सूत्रामध्ये गेल्या 60 वर्षात मराठी शिकलेले आहेत. अशी अख्ख्या उत्तर भारतात तुम्हाला एक शाळा दाखवता येईल का? मग महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये तुम्ही लोकांना हिंदी शिकायला लावलं, फक्त कामकाज की हिंदी, बोलणं चालण्यातलंच हिंदी आपल्या लोकांना पुरेसं आहे, बाकीचं हिंदी सिनेमे बघून आणि मालिका बघून आपले लोक शिकतायत, तरी लोकांच्या बोकांडी आपण 5वी ते 10वी हिंदी मारलंय. आणि उत्तर भारतातनं इथे येणारा रिक्षावाला सुद्धा आम्ही का मराठी बोलायचं असं उर्मटपणाने जेव्हा म्हणतो तेव्हा स्थलांतरितांची भाषा शिकूनच घेतली पाहिजे इतकी शरणागत वृत्ती स्थानिकांनी महाराष्ट्रात स्वीकारली आहे असा त्याचा अर्थ आहे.
अशा प्रकारचा स्वत्व गमावलेला समाज आपण गेल्या 65 वर्षामध्ये निर्माण केलेला आहे. म्हणून आपल्या राज्याचा एक परिवहन मंत्री मीरा रोडमध्ये असं म्हणतो की इथं आलं की आमच्या तोंडातनं हिंदीच बाहेर पडतं. ते हिंदी का बाहेर पडतं? कारण हिंदीच्या आधी लाळ बाहेर पडते. ती हिंदी भाषकांच्या मताची आहे. ती लाळ बाहेर पडली की मतं बाहेर पडतील असं वाटतं, म्हणून हिंदी बाहेर पडते. त्यामुळे मराठी माणसांचं इतर भाषेचं जे प्रेम आहे ते प्रेम, त्यातलं 10% प्रेम जरी मराठी भाषेसाठी त्यांनी राखून ठेवलं असतं तर आज मराठी शाळा आणि मराठी माणसं यांच्यावर ही वेळ आली नसती. आपल्याकडे दोन्ही मराठीवादी पक्षांनी काय भूमिका घेतली की आमचा हिंदीला विरोध आहे. आपल्या दोन्ही मराठीवादी पक्षांना शॉर्ट फॉर्ममध्ये गोष्टी कळतात. तिसऱ्या भाषेची सक्ती एवढं त्यांना कळत नाही. ते शॉर्ट फॉर्ममध्ये घेऊन हिंदी भाषेची सक्ती असं म्हटलं की त्यांच्या केडरला पण कळतं. मग ते असं म्हणतात हे केलं तर बघून घेऊ. पण म्हणजे ते असं आहे की ते सगळं आदेशात्मक आहे, ते अभ्यासात्मक नाही आहे. आणि ते न झाल्यामुळे जो आपला सगळा हिंदी आपल्याकडची माध्यमं आहेत, लष्कर-ए नोएडा जे आपल्याकडचं आहे, त्या लष्कर-ए नोएडामध्ये मराठी लोक कसे फुटीरतावादी आहेत, मराठी लोक कसे देशद्रोही आहेत, यांना कसं राष्ट्रभाषेचं काही पडलेलंच नाही, अशा प्रकारचं कॅम्पेन गेली 2-2.5 महिने मराठी लोकांच्या विरोधामध्ये सातत्यानं शाळांपासून सगळीकडे चाललेलं दिसतं. तुमच्यातले खूप लोक शाळांमध्ये जे शिकवतात, तुम्हाला हे माहिती आहे की 10वीला हिंदी या विषयामध्ये मुलांना मार्क कसे दिले जातात, बोर्डात अधिकाधिक मार्क देऊन हिंदी स्कोरिंग करण्याचे प्रयत्न कसे होतात. 11वी-12वीला त्यामुळे मराठी आडनावं असलेली अनेक मुलं हिंदी का घेतात, हा जो स्कॅम आहे हा काही मराठी आणि काही अमराठी हिंदी शिकवणाऱ्या लोकांनी तयार केलेला एज्युकेशनल स्कॅम आहे गेल्या 20 वर्षाचा. फक्त आपण त्याच्याबद्दल तोंड उघडून बोलायचं धाडस करत नाही, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम इथपर्यंत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 2 शासन निर्णयांना आम्ही विरोध केला त्यावेळेला राजकीय पक्षांचेही लोक सगळ्या कार्यक्रमांमध्ये आले. काँग्रेस पक्षाने तेव्हा मराठी भाषेच्या बाजूची भूमिका घेतली. मी तुम्हाला म्हटलं तसं इतरही पक्षांनी, अगदी प्रकाश आंबेडकरांनी पण त्याच्याबद्दलची भूमिका घेतली. या प्रकारचं आंदोलन आम्ही करायला घेतलं त्यावेळेला लोक आम्हाला असं म्हणले की भाषेचं जे आंदोलन आहे ते तुम्ही फॅसिस्टांच्या मांडीवर नेऊन ठेवलं. आपल्याकडे असं आहे की फेसबुक हे असं एक माध्यम आहे की तुम्ही भिंतीला तुंबड्या लावल्याप्रमाणे जगातल्या कोणत्याही विषयावर त्याच्याबद्दल मत देऊ शकता. कृती करण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही आहे. प्रश्न असा आहे की मराठीची चळवळ गेली 40 वर्ष फॅसिस्टांच्याच ताब्यात आहे. ती त्यांच्या हातातनं काढून मराठी धार्जिण्या आणि महाराष्ट्र धर्म मानणाऱ्या लोकांच्यापर्यंत जाऊ शकते का, या प्रकारचा प्रयत्न या समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही केला. आणि त्यामुळे मराठीची चळवळ लेफ्ट लिबरल पण असू शकते, मराठीची चळवळ वर्गीय अंगाने पण तिच्याकडे पाहिलं जाऊ शकतं, मराठीच्या चळवळीकडे सांस्कृतिक अंगाने पण पाहिलं जाऊ शकतं. या प्रकारची चर्चा मराठीच्या चर्चा विश्वामध्ये होऊ शकली. एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचा आहे तो असा की हे सगळं करताना उपलब्ध जी माध्यमं आहेत म्हणजे TV आणि वर्तमानपत्र यांची मदत आंदोलनाला सगळ्यात शेवटी मिळालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा या आंदोलनाला यूट्यूबर्सनी मदत केली आहे. यूट्यूबवर आम्ही सगळे बोललो आणि मग मुख्यधारेतल्या लोकांच्या, मुख्यधारा हा पण फसवा शब्द आहे पण आता सरधोपटपणे आपण तो वापरतो म्हणून मी तो वापरतो आहे. मग यांच्या असं लक्षात आलं की यूट्यूबवरचे ह्यांचे व्हिडिओसुद्धा 5-5, 10-10 लाख लोक बघतायत. आणि मग जेव्हा बाजाराचं गणित आपल्या माध्यमानं कळलं त्यावेळेला माध्यमांच्या संपादकांनी हळूहळू मराठीवरचं त्यांचं प्रेम जाहीर करायला सुरुवात केली. तरुण जे पत्रकार आहेत ते आग्रहाने मराठीच्या बद्दल बोलले, पण जी बुजुर्ग जुनी खोडं आहेत त्यांना त्यांच्या मालकांचे हितसंबंध जोपासण्यापासून जेव्हा सवड मिळाली तेव्हाच ते अर्धवट प्रमाणामध्ये मराठी धार्जिणे झालेले आहेत. हे जे काम गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये झालं आणि शासन निर्णय मागे घेण्यात आले,
हे शासन निर्णय मागे घेताना सुद्धा तुम्ही, मी आणि चिन्मयीताई मुंबई तकच्या एका कार्यक्रमात होतो आणि तिथं आम्ही सरकार 2 पावलं मागे आलं आहे कारण सरकारला 4 पावलं पुढे जायचं आहे असं म्हणालो. आणि आमचं आणि फडणवीसांचं इतकं जुळतं आहे सध्या की तासाभरामध्येच ते असं म्हणाले की काहीही झालं तरी त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रामध्ये आणणारच आहोत. हां, म्हणजे इतकं त्यांनी मनावर घेतलेलं आहे की मराठी माणसांचं काही नुकसान झालं तरी चालेल, पण मातृसंस्थेचं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं जे कथन आहे ते अंमलामध्ये आणल्याशिवाय शांतपणे झोपायचं नाही. आता हे जेव्हा मी म्हणजे आमच्या चळवळीमध्ये मी, चिन्मयीताई, आम्ही बाकीच्या लोकांनी काही गोष्टी वाटून घेतल्यात, त्यातलं राजकीय बोलण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे बरेचदा लोक मला असं म्हणतात, विशेषतः संघ परिवारातले जे लोक आहेत, की तू कशाला रेशीम बागेचा उल्लेख करतोस, कशाला हिंदी हिंदू हिंदुस्थानबद्दल बोलतोस, आपण आता मराठीबद्दल बोलतोय ना. म्हणजे जे लोक शांततेच्या काळामध्ये मराठीवादी आहेत आणि सत्तेच्या काळामध्ये हिंदुत्ववादी आहेत, त्या माणसांना आम्ही सर्व काळामध्ये अशा पद्धतीने भाबडंच राहावं अशी अपेक्षा आहे. तर मला असं वाटतं की भाबडं राहणं आणि मूर्ख राहणं याच्यातली सीमारेषा अत्यंत पुसट आहे. म्हणजे मी भाबडा पण नाही आहे, मूर्ख तर अजिबातच नाही आहे. त्यामुळे मला हे क्लिअरली कळतं की या देशामधलं सांस्कृतिक हिंदुत्वाचं राजकारण जर तुम्हाला त्याला टक्कर द्यायची असेल तर भाषेचं आणि महाराष्ट्र धर्माचं राजकारण हाच त्याला पर्याय आहे. आता तुम्ही असं म्हणाल की मग हे सगळं तुम्ही राजकीय करता का? एखाद्या 6 वर्षाच्या मुलाच्या बोकांडी एखादी भाषा मारण्याचा निर्णय एखादं सरकार जेव्हा घेतं तेव्हा तो फक्त एका विषयाच्या सक्तीचा निर्णय नाही, तो विषय सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार म्हणूनच पाहिला गेला आहे. आणि म्हणून तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही पालक असाल, तुमची मुलं शाळेत असतील नसतील, तुमची मुलं मराठी शाळेत गेलेली नसतील सुद्धा, म्हणजे खूप मोठ्या मध्यम वर्गाने आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये न पाठवण्याची गंभीर चूक केली आहे. असे लोक आता आम्हाला विचारतात की मग आता आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये काय करायचं, सहभागी व्हायचं की नाही? तर मग त्यावेळेला आम्ही त्यांना असं सांगतो की तुम्ही जे केलंय आणि त्याचे जे काही विपरीत परिणाम झाले असतील त्याची चर्चा आपण शांततेच्या काळामध्ये करू. युद्धाच्या काळामध्ये आपण 105 आहोत. जर आपण 105 आहोत तर लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातल्यामुळे झालेले घोळ काय आहेत, मराठी शाळा ठरवून कशा मारल्या जात आहेत. गेले 15 दिवस आम्ही माहीमच्या ज्या शाळेसाठी भांडतोय, तुमच्यातल्या काही जणांनी पाहिलं असेल, ती शाळा ठरवून मोडकळीला आणली गेलेली आहे. चंद्रशेखर प्रभूंना आम्ही त्या दिवशी घेऊन गेलो. त्याने आम्हाला बैठक झाल्यावर सांगितलं की या शाळेच्या जागेवर 40 ते 60 मजल्याचा टॉवर जर उभा राहिला तर 1400 कोटी रुपयांचा सगळा व्यवहार आहे. 1400 कोटी रुपयांचा जिथे व्यवहार आहे तिथे मराठी, गुजराती, हिंदी आणि कानडी अशा 4 माध्यमांमधल्या झोपडपट्टीतल्या मुलांच्या शाळा चालवणं हे अत्यंत क्रिमिनल स्वरूपाचं काम आहे. असं जर महापालिकेच्या लोकांना वाटलं तर आपण त्यांना कसा दोष देणार? कारण त्यांच्याही घरी पाकिटं गेलेली आहेत, त्यांच्याही घरी पाकिटं गेलेली आहेत. प्रश्न असा आहे की एकाच भागातल्या 2 शाळा 8 ते 15 दिवसामध्ये 1-2 वर्षामध्ये पाडल्या जातात. एखादा प्लॉट पूर्णतः डिरिझर्व करून 40 आणि 60 मजल्याच्या 2 इमारती उभ्या राहतात आणि त्या इमारतींमधल्या फक्त 11 खोल्या शाळेसाठी दिल्या जातात, ज्या आज दिल्या आहेत. पण जसजसे तिथे नवश्रीमंत राहायला येतील, त्याच्यातही पुन्हा जैन मारवाडी राहायला आले तर त्यांना मुलांच्या डब्यात चुकून नॉनव्हेजचा वास आला तर त्यांचा धर्म बाटेल आणि त्यामुळे मग त्या 11 खोल्यासुद्धा पुढच्या 4-5 वर्षामध्ये गायब होतील. हे जर आपल्याला कळलं नाही तर हिंदी सक्तीच्या प्रश्नाकडे, मराठी शाळा मारून टाकण्याच्या प्रश्नाकडे, संच मान्यतेतनं शिक्षक घालवण्याच्या प्रश्नाकडे आणि 20 मुलांच्या खालची शाळा बंद करणं आणि तथाकथित क्लस्टर शाळा आणण्याच्या प्रश्नाकडे आपण सुटं बघायचं बंद करू. आपण सुटं बघतोय. मंत्रालयातल्या 4थ्या मजल्यावरचे आणि 6व्या मजल्यावरचे बदमाश मात्र कॉम्प्रेहेन्सिव्हली सगळं पाहतात.
ते समग्रपणे पाहतात, कारण त्यांना 82 ते 90 या काळामध्ये दक्षिण मध्य मुंबईतल्या गिरण्यांच्या जमिनी सापडल्या, ज्यातनं त्यांनी अब्जावधी रुपये कमावले. पण आता त्यांची भूक वाढली आहे. आता त्यांना काय लक्षात आलं आहे की आता शाळांच्या जागा अत्यंत मोक्याच्या आहेत. तर शिक्षणासारखी अत्यंत टुकार गोष्ट इतक्या मोक्याच्या जागी करण्यापेक्षा आपण अल्ट्रा लक्झरियस होम्स का बांधू नयेत? आणि गिरण्या तर दक्षिण मध्य मुंबईतच होत्या. त्यांच्या सुदैवाने मराठी शाळा दहिसरला पण आहे, मुलुंडला पण आहे आणि मानखुर्दला पण आहे. त्यामुळे जे कोणी आपल्या समाजामधले लोक तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल आजही मूग गिळून आहेत, त्यांना जर जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज तुम्ही हिंदीबद्दल बोलला नाहीत, उद्या तुम्हाला मराठी शाळांबद्दल सुद्धा बोलावं लागणार नाही. इतकी भयानक वेळ पुढच्या 5 वर्षांमध्ये येणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, जे बदमाश आहेत त्याच्यात गुजर मारवाडी व्यापारी आहेत, पण मराठी लोक संत नाही आहेत. सगळे प्रशासकीय अधिकारी वॉर्डच्या लेवलपासून मराठी आहेत, झेडपीच्या लेवलपासून मराठी आहेत. आणि हे सगळे यातले बहुतांश लोक विकले गेलेले किंवा डरपोक असल्यामुळे या लोकांना या पद्धतीनं शाळा बंद केलेल्या चालतंय. म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळं मुलांची मिश्र भाषा कधी येईल आणि मराठी ही हिंदीची पोटभाषा कधी होईल हे कदाचित 10 वर्षात होईल. पण तेवढी 10 वर्षसुद्धा ती शाळा बंद पाडायला सरकार थांबेल अशा समजामध्ये कृपया राहू नका. इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये आता आपण आहोत. आता सरकार काय प्रकारचा प्रतिसाद आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये देतं, तर सरकारचा सर्वसाधारणपणे कल सगळं नाकारण्याकडे आहे. रमेश पानसे सर आमच्याबरोबर काम करतात, ते सरकारच्या सुकाणू समितीवर आहेत. आणि पानसे सरांनी दीर्घकाळ सरकारपेक्षा वेगळं स्वतंत्र काम केलं आहे. त्यामुळे दादा भुसे मध्यंतरी त्यांना जाऊन भेटले आणि त्यामुळे दादा भुसेंच्याबद्दल त्यांचं बरं मत झालं. तेव्हा मी पानसे सरांना असं म्हटलं होतं की तुम्ही पहिल्या भेटीवर जाऊ नका. ते मंत्रालयात मंत्री होते तेव्हा मी 2 वर्ष मंत्रालयात काम केलं आहे, मला माहीत आहेत ते. पानसे सरांचा भ्रमनिरास व्हायला 2 महिने पुरले. आणि पानसे सरांच्या असं लक्षात आलेलं आहे की पुरकेंपासून भुसेंपर्यंत सगळे मंत्री असे आहेत की नवा माणूस बघितला की आधीचा बरा होता असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळे हे सगळे मराठी आडनावाचे अत्यंतिक मराठी द्वेष्टे अशा स्वरूपाचे लोक आहेत. आणि हे सगळे IAS अधिकाऱ्यांच्या हातातली हत्यार म्हणून वापरले जाणार आहेत. ज्यांनी कोणी दादा भुसेंना भेटले आहेत, मी शिक्षक आमदारांना काही भेटलो आहे, काहीही दादा भुसेंना तुम्ही सांगितलं की दादा भुसे म्हणतात थांबा मी तुम्हाला रेखावारला फोन लावून देतो. म्हणजे टेलिफोन ऑपरेटर जे काम करतो तेच करण्यासाठी आपण महाराष्ट्रात काही लोकांना मंत्री केलेलं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हे शासन निर्णय मागे झाले, आम्हाला लोक मला चिन्मयीताईनं विचारतात आता घेतले ना GR मागे, आता कशाला तुम्ही फिरता? याचं कारण असं आहे की ह्यांच्यावर आमचा विश्वास नाही आहे. 2029 पर्यंत यांचं कोणीच वाकडं करू शकत नाही असं जे त्यांना नोव्हेंबरमध्ये वाटत होतं ते अचानक त्यांना झटका मिळाला आहे गेल्या 2 महिन्यांमध्ये. पण हे खुनशी लोक आहेत, हे पाताळयंत्री लोक आहेत. यांच्या मातृसंघटनेनं 100 पैकी 75 वर्ष भूमिगत रूपात काढलेली आहेत. त्यामुळे ते कितीही काळ भूमिगत राहू शकतात आणि ते कधीही बाहेर येऊन तुम्हाला कुठल्याही रूपात दर्शनाचा लाभ देऊ शकतात. त्यामुळे या बाबतीमध्ये अजिबात बेसावध राहायचं नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रात फिरतोय. माशेलकरांच्या समितीचा उल्लेख झाला. आम्ही लोक उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हटले मी माशेलकरांशी बोललो. आता माशेलकरांची जबाबदारी अशी होती की त्यांनी एक प्रेस रिलीज काढून त्यांच्या समितीने हा चोंबडेपणा कशाला केला. त्यांचं जर उच्च शिक्षणाचं मॅन्डेट आहे तर तुम्ही एक लक्षात घ्या, माशेलकरांपासून काकोडकरांपासून अत्यंतिक हातवारे करणाऱ्या नरेंद्र जाधवांपर्यंत सगळे जे लोक आहेत हे सरकारी समित्यांवरचे लोक आहेत. सरकार कुठलंही असो त्यांच्या हा सगळा सदानंद मोरे टेम्पलेट आहे. तुम्ही लक्षात घ्या, हे टेम्पलेट सदानंद मोऱ्यांचं आहे. तुम्ही एका क्षणी डावे असता, एका क्षणी उजवे असता आणि प्रत्येक क्षणी तुम्ही हजर असता. तर हे जे लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारच्या इंटेग्रिटीची तुम्हाला अपेक्षा बाळगता येत नाही.
माशेलकर आजारी आहेत असं आम्हाला सांगण्यात आले. ते एवढे आजारी आहेत का की कुणाला प्रेस रिलीज पण डिक्टेट करू शकणार नाही आहे? राज्यभर तुमची छिथू झाली तर तुम्हाला त्याच्याबद्दलचं मतप्रदर्शन नाही करतायत. म्हणजे हे जे गेल्या 5-25 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रातले आपल्या क्षेत्रातलं कळणारे पण अदरवाईज ठोकळा वाटणारे अशा प्रकारचे विद्वान महाराष्ट्रात निर्माण केलेत, त्यांचंही कधीतरी जमेल तेव्हा फेरमूल्यमापन आपण केलं पाहिजे. नरेंद्र जाधवांच्या समितीबद्दल सर पण बोलले, चिन्मयीताई पण बोलल्या. जाधवांच्या समितीमध्ये येणारी माणसं 2 कारणांनी अजून आली नाहीत. एक म्हणजे उजव्या लोकांमध्ये शहाणा माणूस शोधणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यामुळे असा माणूस त्यांना आत्तापर्यंत मिळाला नसेल. जाधव कसे आहेत? जाधव 2014च्या पूर्वी आंबेडकरवादी पण होते. मग लोकांनी लिहिले फेसबुकला, 14 नंतर ज्यांनी आपला बाप बदलला त्या यादीमधल्या लोकांमध्ये ते असल्यामुळे त्यांना सोपं जातं की ते म्हणतात मी तेव्हा मनमोहन सिंग बरोबर होतो, आता मोहन भागवतांबरोबर आहे. ते ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारच्या घसरत्या पायाच्या विद्वानांची सवय आहे आपल्याला. तर आत्ता प्रॉब्लेम असा आहे की नरेंद्र जाधवांनी एवढं बोलून ठेवलंय गेल्या महिन्याभरामध्ये की समितीला काही कामच उरलेलं नाही आहे. म्हणजे ते तिसरी भाषा आणणार हे पण म्हणाले आहेत, तिसरी भाषा अनैसर्गिक आहे हे पण म्हणाले आहेत, आणि मी नवीन शैक्षणिक धोरण आणणार आहे हे पण म्हणालेले आहेत. म्हणजे त्यांना कुणीतरी सरकारमधल्या लोकांना सांगावं लागेल की तुमच्या कामाचं मॅन्डेट काय आहे आणि नरेंद्र जाधवांना सहन करू शकतील असे त्या समितीमध्ये कोण लोक येतील, त्यांचाही नंतर सत्कार करण्याची गरज आहे. तर हे झालं. त्यामुळे ह्या समितीच्या बद्दल काय होईल मला माहीत नाही. आता हे सगळं करत असताना जे 2 धोके मला वाटतात जे याच्या पलीकडचे आहेत. कारण शिक्षणावर वर्गात काय परिणाम होईल ह्या गोष्टींबद्दल मी तुमच्याशी बोलत नाही. त्याच्यात सामंत सर तुमच्याशी बोलले आहेत. मला जे 2 धोके दिसतात ते मी तुम्हाला सांगतो. मराठी शाळांमध्ये तुम्हाला हिंदी पहिलीपासून शिकवायचं आहे, पण अमराठी शाळांमध्ये मात्र मराठी शिकवताना फक्त ग्रेड द्यायचे आहेत. तिथं मात्र तुम्हाला अजिबात गुण द्यायचे नाही आहेत. आणि असं गुण देऊ नका असं म्हणणाऱ्या नालायक पालकांमध्ये मराठी पालक पण आहेत. कारण त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला नाही मराठी शिकायचं आहे, कारण ते असेच विद्वान पालक आहेत ज्यांना असं वाटतं की मराठी ही फक्त घरकाम करणाऱ्या लोकांची भाषा आहे. हे अशा प्रकारचे मराठी द्वेष्टे पालक मराठी समाजात, मराठी कुटुंबात आहेत. हे प्रत्येक भाषिक समुदायात आहेत आणि हा आपल्या समाजाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. असे आडनावाने मराठी उरलेले जे लोक आहेत अशांची संख्या यानंतरच्या काळात वाढेल. अशा वेळेला भाषेचं काय करणार आपण, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला मी भाषेच्या संख्येचा धोका फक्त सांगतो. आजच्याच घडीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांची संख्या आहे. पालघरमध्ये आणि रायगड जिल्ह्यातल्या काही ठिकाणी काही मराठी शाळा उत्तर भारतीयांच्या मुलांच्या जीवावर चालू आहेत. कारण मराठी लोकांनी आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये पाठवायचं बंद केल्यामुळे फक्त स्थलांतरितांची मुलंच त्या शाळांमध्ये शिकतायत. अशा परिस्थितीमध्ये MMR नावाचा जो प्रांत आहे 5 जिल्ह्यांचा, 56 साली त्यांना मुंबईचा केंद्रशासित प्रदेश करायचा होता किंवा मुंबईचं वेगळं राज्य करायचं होतं. तेव्हा डाव्यांनी, समाजवाद्यांनी भांडून काँग्रेसचे लोक काठावर बसून होते आणि महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत असं म्हणत होते. त्यावेळेला सगळ्या माणसांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा लढून हे राज्य मिळवलं आणि मुंबई आणली. आत्ताच्या घडीला या MMR प्रांताकडे जर तुम्ही डोळे उघडून बघितले तर या MMR प्रांतामध्ये मराठी माणूस भाषिक अल्पसंख्याक होण्याकडे चालला आहे. त्याची भाषा कमीत कमी वापरली जाते आहे. त्यामुळे उद्या MMRचं वेगळं राज्य करावं, कारण ते गुजरातला जवळ आहे, आपले मालकच गुजरातला राहतात. त्यामुळे MMRचं वेगळं राज्य करावं अशा प्रकारची जर इच्छा निर्माण झाली, कारण ते दक्षिण मुंबईत मेणबत्त्या घेऊन हिंडणारे जे लोक आहेत त्यांचा हा आवडता छंद आहे की मराठी लोक हे राज्य आणि हे शहर चालवायला नालायक आहेत. त्यामुळे हे घडेल आणि महाराष्ट्राच्या द्विभाजनाचा किंवा त्रिभाजनाचा धोका मी एक्झॅजरेट करतोय असं समजू नका. येत्या 10 वर्षात जेव्हा राज्य पुनर्रचनेचा आणि दुसऱ्या राज्य पुनर्रचनेचा विचार होईल तेव्हा MMRचं राज्य, विदर्भाचं राज्य आणि उर्वरित महाराष्ट्र अशा प्रकारच्या 3 राज्यांचा विचार येणारच नाही. अशा प्रकारच्या समजुतीत जर तुम्ही असाल तर तुमच्या झोपेच्या सोंगाबद्दल मी तुमचं अभिनंदन करीन. पण असं होणार नाही आहे आणि त्यामुळे
अत्यंत सातत्यानं आपण वाद घातला पाहिजे, भांडलं पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. आम्हा लोकांना असं वाटतं की हा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा आहे. शब्द काढायला काय फार अक्कल लागते असं नाही, म्हणजे आम्हालाही लागलेली नाही आहे. ते सुचलं आहे की ते संयुक्त महाराष्ट्राचा पहिला लढा होता, हा दुसरा लढा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या लढ्यामध्ये 107 लोक मेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्यामध्ये माणसं मरतील का जनसुरक्षा कायद्यामुळे तुरुंगातच जातील हे मला अजून माहीत नाही. त्यामुळे जे कोणी आपल्यातले लोक अजून काठावर छान करताय तुम्ही, हे जे मगाशी सरांनी द्रोणाचार्याचा उल्लेख केला ना, व्हॉट्सॲपवर अंगठा पाठवणारे लोक हे द्रोणाचार्याचेच नवे अवतार आहेत. की तुमची काही काशी होऊ द्या, आम्ही फक्त मागे आहोत तुमच्या. हे असे जे मागे असून सोबत असणारे लोक आहेत ना, याच्यापेक्षा समोरचा शत्रू परवडतो. कारण मला क्लॅरिटी आहे की मला ह्याला नडायचं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की वर्गात काय होणार आहे, शैक्षणिक धोरणाचं काय मातेरं झालं आहे, याच्याही बद्दल बोललं पाहिजे. चिन्मयीताई मुलांच्या अंगाने जे बोलल्यात आणि मुलांच्या शिक्षणामध्ये आपण जो काही बिब्बा घालून ठेवला आहे त्याच्याही बद्दल बोललं पाहिजे. आणि हे राज्य आपलं आहे, मराठी माणसांचं राज्य आहे. आणि हे राज्य हे आपल्याला वारसा हक्कात मिळाले, आपले काही कष्ट नाही त्याच्यात. जे वारसा हक्कात मिळतं ना, त्याच्याबद्दल बरेचदा वारस नालायक असतील तर सगळं विकून मोकळे होतात. आपण नालायक वारस आहोत का बरे वारस आहोत, याची लिटमस टेस्ट होण्याची ही वेळ आहे. आपण हे करूया अशी मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.